डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो. आज आपण देव विरुद्ध ईश्वर या विषयावर चर्चा करूया. पहिल्यांदा देव कोण होते हे समजलं पाहिजे आपल्याला, आणि नंतर ईश्वर कोण आहे, की ईश्वर संकल्पना कशी आहे मुळात, या दोन गोष्टी समजल्यावर मग आपण ईश्वर आणि देव या दोन गोष्टी परस्परांच्या विरोधात कशा आहे त्यावर चर्चा करूया. तर देव शब्द आपण आज ईश्वर या अर्थाने वापरतो आणि सर्व काही देवच करतो. देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही वगैरे वगैरे जी वाक्य आपण ऐकतो, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, लेखक, वक्ते वगैरे वगैरे, तर सर्वांच्या तोंडून जेव्हा हा शब्द ऐकतो तेव्हा देव शब्द हा ईश्वर या अर्थाचा असतो. आणि ईश्वर ही जी संकल्पना आहे ती संकल्पना सर्वव्यापी आहे, जगत चालक वगैरे आणि मग म्हणूनच त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही असं म्हणण्याची एक पद्धत झाली. पण देव शब्द त्या अर्थाचा नाही आहे. मुळात देव शब्दाचं जे मूळ आपल्याला सापडतं ते वैदिक ग्रंथामध्ये सापडतं. वैदिक ग्रंथामध्ये देव हा एक मानवी समूह होता आणि तो समूह जो होता तो अग्निरक्षण करण्याच्या कलेमध्ये प्रवीण होता. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य होतं की अग्नी कसा रक्षण करावा याची जाण त्याला होती, आणि तो आर्यांपैकी एक गट होता. आता हे कोणी सांगितलं आहे? हे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी सांगितलं आहे. आता हा जो ग्रंथ आहे लोकवाङ्मयगृह प्रकाशन जे आहे मुंबईचं, त्यांनी अलीकडे प्रकाशित केलेला आहे. पण खूप आधी तो साधारणतः श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रकाशित केला होता. श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट पक्षाचे भारतातले संस्थापक. 1925 मध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला, त्याला आता पुढल्या वर्षी 100 वर्ष होतील. तर ज्या व्यक्तींनी हा पक्ष स्थापन केला त्यांनीच इतिहासाचार्य राजवाडे यांचा हा ग्रंथ प्रकाशित केला. आता हा ग्रंथ जो प्रकाशित झाला त्याला कारण अशी होती की एकतर त्यांनी वेगळी मांडणी केली होती इतिहासाचार्यांनी. 1925चा काळ किंवा त्यानंतरचा काळ आपण जर पाहिला, स्वातंत्र्यपूर्व काळ, त्या काळामध्ये बरेच विद्वान संशोधक आपापल्या परीने आपल्या संस्कृतीचा शोध घेण्यामध्ये व्यस्त होते. आपली संस्कृती काय, आपला धर्म काय, आपल्या धर्माचं तत्वज्ञान काय आहे, किंवा संस्कृतीमध्ये कोणकोणत्या प्रथा आणि परंपरा आहे यांचा शोध घेण्याचं कार्य ज्या काही लोकांनी सुरू केलं त्या टिळकांचाही सहभाग आहे. आणि टिळकांच्या अनुयायांमध्ये राजवाड्यांचं नाव हे प्रथम स्थानी येतं. जेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात होते तेव्हा राजवाडे यांनी असं सांगितलं होतं की आता मी टिळकांची जागा मी घेतो, मला नेतृत्व द्या. पण राजवाड्यांचा स्वभाव थोडा तापट असल्यामुळे त्यांच्याकडे ते नेतृत्व आलं नाही. पण त्यांनी सातत्याने इतिहास संशोधन करण्याचं काम चालू ठेवलं. आयुष्यभर ते करीत राहिले. मराठीचा पुरस्कार त्यांनी केला, इंग्रजीमध्ये लेखन करणार नाही अशा प्रकारची घोषणा केली. असा मराठीचाही पुरस्कर्ता, इतिहास संशोधक आणि टिळकाईट संप्रदायाचा एक नेता, अशा विविध अंगाने राजवाड्यांचं नाव आपल्याला माहित आहे. तर राजवाड्यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची काही पानं किंवा काही भाग हा नष्ट झालेला आहे, पण त्रोटक रूपात का होईना हा ग्रंथ आज उपलब्ध आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नाहीत,
पण यज्ञाविषयी त्यांचं जे लेख आहे या ग्रंथामध्ये तो पूर्णतः सलग आहे. बरेच लेख सलग आहेत, काही ठिकाणी टिपणासारखं त्याचं स्वरूप आहे. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आर्यांमध्ये देव नावाचा एक गट होता आणि धूर्त लोकांचा तो गट होता. त्यांना अग्निरक्षण करण्याची कला अवगत होती आणि ती कला ते आपल्यापैकी आपल्या गटातल्या इतर लोकांना सांगत नव्हते. अग्निरक्षण करणे म्हणजे काय? तर अग्नी निर्माण करणे. गारगोटीवर गारगोटी घासली की अग्नी निर्माण होतं हे पूर्वीच्या लोकांना माहित होतं. अगदी 50-60 वर्षापूर्वी गावागावामध्ये खेड्यातली जी म्हातारी मंडळी होती, ती जी शेकोटी पेटवून मग चिलीम वगैरे पेटवण्याकरता बरेचदा तिथली आग घेत होते. पण त्याच्यापूर्वी बरेच लोक आपल्या घरी चिलीम पेटवायची असेल तर गारगोटी एकमेकावर घासून त्यात कापसाचा काही भाग ठेवून ते पेटवत असत आणि चिलीम पेटवत असत. मी 50-60 वर्षापूर्वी ही घटना पाहिलेली आहे. म्हणजे मी असे काही म्हातारे पाहिले म्हणून मी खात्रीने सांगू शकतो. अशा तऱ्हेने पूर्वीचे लोक जेव्हा आगपेटी घरात नसायची किंवा घरात विकत घेण्याची ऐपत नसायची, असा एक वर्ग होता की जो अशा तरी गारगोटी एकमेकावर घासून आग निर्माण करत असे. तर ही जी कला आहे आर्यांच्या मधल्या देवांमध्ये जी प्रचलित होती, तर त्यात पहिल्यांदा तर आग निर्माण करणे हा एक भाग आहे. नंतर मग ती जतन करणे. जतन करण्याकरता पूर्वी किंवा आताही मला वाटते या 40-50 वर्षामध्ये बऱ्याच गावांमध्ये अशी एक पद्धत होती की एखाद्या घरी चूल पेटली असायची आणि मग इतरांच्याकडे आगपेटी नसायची, असा एक काळ होता. किंवा आगपेटी विकत घेण्याची ऐपत नसायची, तर किंवा एक परंपरा असेल कदाचित की ती चूल सतत पेटत राहायची. म्हणून गावातले लोक त्या चुलीतून काही लाकूड म्हणा काही पेटवून आपल्या घरची चूल पेटवायची. एका चुलीतून अनेक चुली पेटत असत, अशा परंपरा काही गावात होत्या. तर अशा तऱ्हेने अग्निरक्षण करणे ही कला कठीण होती असं आपल्याला दिसतं. आता ज्या वैदिक ग्रंथामध्ये ही माहिती आहे देवांबद्दलची, तर ते वैदिक ग्रंथ साधारणतः 2500 वर्षांपूर्वीचे आहे. ऋग्वेदामध्ये देवांचा उल्लेख येतो. नंतर मग शतपथ ब्राह्मण हे एक ब्राह्मण ग्रंथ आहे. त्याचाही काळ साधारणतः 2500 ते 3000 वर्षापूर्वीचा आहे. तर त्याच्यामध्ये देव नावाचे लोक होते आणि ते मग अग्नी पेटत असत आणि अग्नी पेटून ते दस्यूंचं हनन करीत असत, म्हणजे दस्यूंना नष्ट करत असत. म्हणून आपण पुढल्या भागात दस्यूंबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याच्या आधी हा देव नावाचा जो वर्ग होता तो कोण होता, कसा होता, त्याची माहिती पाहूया. तर हा देव नावाचा वर्ग पुढे अग्निरक्षण मध्ये आपलं धार्मिक कृत्य समजत असे आणि मग एक होमकुंड पेटवणे किंवा एखादा खड्डा करणे, त्यात अग्नी पेटवत ठेवणे, ज्याला ज्याला गरज आहे त्याला अग्नी देणे. स्वयंपाकासाठी म्हणा की होळी पेटवण्याकरता किंवा शेकोटी पेटवण्याकरता किंवा लोकांना मारण्याकरता. म्हणजे आगीत असं लाकूड पेटलं की मग वाघ किंवा अस्वल किंवा इतर अनेक श्वापदं त्याच्या आसपास भरकटत नाही किंवा आपला शत्रू असेल त्याच्या अंगावर पेटलेल्या लाकडांनी प्रहार करायचा, अशा प्रकारचे विधी असे प्रकार काही त्या काळात होत असत. अजूनही अशा तऱ्हेने पेटलेल्या लाकडाचा वापर आपल्या विरोधकाला मारण्याकरता गावागावात करतात. हे मी सुद्धा बरेचदा पाहिलेलं आहे. तर हा जो अग्नी आहे हा दस्यूंपासून आपलं रक्षण करतो, अशा प्रकारच्या ऋचा हा ऋग्वेदात आढळतात आणि शतपथ ब्राह्मणात तर आहेच. तर पुढे आता आपण पाहतो की काही लोक सतत आपल्या घरात अग्नी पेटवत राहतात आणि स्वतःला ते अग्निहोत्री म्हणवतात. अग्निहोत्री हे आडनाव फक्त ब्राह्मणांमध्ये आहे, इतर कोणत्याही जातीमध्ये नाही. हा एक पुरावा जर लक्षात घेतला तर देव शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल. तर हे देवलोक कुठून आले, काय आले, त्यावर अभ्यासकांनी खूप खल केलेला आहे. डॉक्टर डांगे नावाचे एक फार मोठे संस्कृतचे विद्वान पंडित होते. मुंबई विद्यापीठात प्रोफेसर एमिरेट म्हणजे विद्वान, मोठे विद्वान म्हणून त्यांना पदवी मिळाली होती आणि संस्कृत विभागाचे प्रमुखही होते. त्यांनी हिंदू धर्माचं तत्वज्ञान, हिंदू धर्माचा इतिहास लिहिलाय. त्यात त्यांनी देव आणि भूदेव या दोन शब्दामध्ये थोडा फरक केला. त्यांनी असं म्हटलं, देव जेव्हा अदृश्य झाले तेव्हा ब्राह्मण स्वतःला भूदेव म्हणत असत. आजही ब्राह्मण लोक स्वतःला भूदेव म्हणवतात. आपण हे ऐकलं असेल कुठे कीर्तन प्रवचनामध्ये किंवा धार्मिक कृत्य करताना, पौरोहित्य करताना ब्राह्मण स्वतःला देव म्हणवतात. ब्राह्मण देव हा शब्द प्रयोग वापरात आहे. तर यावरून मग अभ्यासकांनी असा एक निष्कर्ष काढला, विशेषतः अशोक वटकर नावाचे एक फार मोठे अभ्यासक होते. त्यांनी प्राचीन लोकतांत्रिक शासनाचा इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलंय. पुस्तक खूप मोठं नाही आहे, याला ग्रंथ म्हणावा इतका मोठा ग्रंथ नाही,
पण थोडक्यात थोडक्यात त्यांनी भारतीय संस्कृतीचा परिचय आणि भारतात प्रशासन प्रामुख्याने कशा प्रकारची राज्यव्यवस्था होती आणि त्यातलं प्रशासन कसं होतं यावर प्रकाश टाकलाय. त्या ग्रंथात त्यांनी म्हटलंय की देव शब्दाचा अर्थ गॉड असा कधीही नव्हता. गॉड हा शब्द ईश्वर या शब्दासाठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो आणि गॉडची फोड अशी केली आहे इंग्लिशच्या अभ्यासकांनी. जी फॉर जनरेटर म्हणजे जन्म देणारा, ओ फॉर ऑपरेटर म्हणजे पालन करणारा, आणि जी आहे डी फॉर डिस्ट्रक्टर म्हणजे नष्ट करणारा. म्हणजे ईश्वराची 3 रूपं जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये मानलेली आहे. प्रामुख्याने 2 रूपं तर आहेच आहेत, एक म्हणजे जन्म देणारा, एक नष्ट करणारा. पण पालन करता हा सुद्धा ईश्वराचा एक गुण आहे. तर हा गुण सगळ्या संस्कृतीमध्ये आपापल्या परीने लोकांनी सांगितला. पण या अर्थाचा हा शब्द नाही असं प्राचीन लोकतांत्रिक शासनाचा इतिहास या ग्रंथामध्ये अशोक भटकरांनी म्हटलं. हा ग्रंथ उपलब्ध आहे, आपण तो मिळू शकता, विकत मिळतो. आणि जर तुम्हाला काहीच मिळालं नाही तर एक सोपा पर्याय सांगतो. माझं एक पुस्तक आहे देवाच्या शोधात, आणि त्या पुस्तकामध्ये सगळं हा आज जे मी मांडणार आहे त्याचा सखोल विचार केलाय, उहापोह केलाय. ते पुस्तक जिजाई प्रकाशननी साधारणतः 20 वर्षापूर्वी प्रकाशित केलं. म्हणजे 2004 मध्ये 5 मध्ये केव्हा तर ते झालं असेल. तर त्या दरम्यान मी एक लेखमाला मराठा मार्ग ह्या मासिकात लिहिली होती आणि मग त्याचं एकत्रीकरण करून ते पुस्तक सिद्ध झालं. तर त्या पुस्तकात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय. तर पुस्तक विकत नाही घेतलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ जरूर पहा. यामध्ये एक देवाचं मूळ मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आर्य शब्द आपण वापरतो, आर्य शब्द श्रेष्ठ या अर्थाने बऱ्याच ग्रंथामध्ये येतो आणि विशेषतः बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आर्य शब्द येतो. आणि या आर्य शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी चांगला, श्रेष्ठ या अर्थाचा, इंग्लिशमध्ये नोबल हा जो शब्द आहे त्या अर्थाचा हा शब्द प्रचलित आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी बुद्धाला सुद्धा देव म्हटलेला आहे आणि आर्य शब्दही त्यांच्याकरता वापरला आहे. आणि बुद्धाने सांगितलेल्या 4 गोष्टींना आर्य सत्य म्हणतात. दुःख हे आहे, दुःख हे सत्य आहे. दुःख, दुःखामागचे कारण असतं, दुःखाचा निरोध करता येतो म्हणजे नष्ट करता येतं आणि मग दुःखातून मुक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे आर्य सत्य या शब्दाचा अर्थ होतो. आपण थोबडमानाने पाहिला केव्हा तरी आपण फुरसतीनं आर्य सत्य या शब्दावर चर्चा करू. तर अशा तऱ्हेने आर्य शब्द हा चांगला या अर्थाने बौद्ध वाङ्मयात येतो. पण त्याच्या आधी वैदिक वाङ्मयामध्ये विशिष्ट लोकसमूहासाठी हे स्पष्टीकरण मी यासाठी करतो की बौद्ध वाङ्मयापूर्वी सुद्धा बरंचसं साहित्य निर्माण झालंय. उपनिषद आहेत, आरण्यक आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत आणि ऋग्वेद सुद्धा आहे आणि इतरही वेद आहेत. या सगळ्या ग्रंथांमध्ये देव शब्द येतो. तर तुलसीराम नावाचे एक फार मोठे अभ्यासक होऊन गेले आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयावर चर्चा केलेली आहे. तर त्यांनी आलोचना नावाचं एक मासिक आहे, नामवर सिंह नावाचे त्याचे संपादक होते आणि त्या मासिकात त्यांनी देवाच्या संबंधी एक नवीन माहिती दिली. ती या ठिकाणी सांगणं मला महत्वाचं वाटतं, म्हणजे आपल्याला कळेल की देव हा लोकसमूह होता, हा ईश्वर नव्हता. तर त्यांनी असं म्हटलं होतं की फरदोसी किंवा फिरदोसी या नावाने जो प्रसिद्ध एक पर्शियन महाकवी आहे आणि त्या पर्शियन महाकवीनी शहानामा नावाचं एक महाकाव्य लिहिलंय. शहानामा या शब्दाचा अर्थ होतो राजांची कथा किंवा राजांची गोष्ट किंवा राजांचा इतिहास. जसं राजतरंगिणी नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे, जो कल्याण या कवीने लिहिला, इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या पूर्वार्धात तो लिहिला आहे. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी राजतरंगिणीचा अर्थ होतो राजांची कथा. राजांची अनेक तरंग म्हणजे इतिहास किंवा कथा. तर अशाच तऱ्हेचा हा शहानामा ग्रंथ आहे. हाही साधारणतः त्याच दरम्यानचा ग्रंथ आहे. ज्या काळात राजतरंगिणी लिहिला त्याच काळात हाही ग्रंथ लिहिला गेला. पण त्यात ज्या कथा आहेत त्या खूप आधीच्या आहे. इराणमध्ये अनेक राजे होऊन गेले, त्यांच्या कथा, त्यांचे धर्म, त्यांचे तत्वज्ञान, त्यांचे किल्ले, असा सगळा परिसर त्यांनी त्यात चित्रित केलाय. तर हा जो फिरदोसी आहे त्यांनी यात म्हटलेला आहे की इराणमध्ये कुर्द नावाचे लोक होते आणि कुर्द हा शब्द आपण आता वापरतो, पण पूर्वी त्यांना दीव असं म्हणत असत. दीव दीव नावाचे लोक होते आणि ज्या परिसरात ते राहत असत त्या परिसराला आता कुर्दिस्तान म्हणतात. तर त्यातल्यापैकी ते लोक उत्तम घोडसवार होते, म्हणजे घोडेस्वारी करण्यामध्ये ते प्रवीण होते. त्यांच्याकडे घोडे होते उच्च प्रतीचे. आणि तिथला जो राजा होता, शामक नावाचा राजा, त्याला असं वाटलं की आपल्याला सुंदर तरुणी भोगायला मिळाव्यात, त्यांच्याशी विवाह करावा, म्हणून त्याने 500 तरुण ह्या दीव जमातीच्या लोकांना पाठवलं की सुंदर स्त्रिया ज्या ज्या ठिकाणी मिळतील तिथून घेऊन या. मग ते 500 तरुण 500 घोड्यावर बसून आपापल्या परिसरात गेले, खूप ठिकाणी गेले. त्यांनी 500 स्त्रिया आणल्या
पण जेव्हा ज्या 5 तरुणी त्याने सुंदर तरुणी आणल्या तेव्हा तो राजा शामक मरण पावला होता. तेव्हा त्या दीव नावाच्या लोकांनी त्याच तरुणीशी विवाह केला आणि मग ते डोंगरात राहायला लागले. डोंगरात राहायला लागले म्हणून ते स्वतःला कुर्द म्हणायला लागले. कुर्द शब्दाचा अर्थ होतो पर्वतपुत्र, पर्वताचे पुत्र. आजही, आता मी 6 महिन्यापूर्वी इराणमध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी कुर्दिस्तान नावाचा हा परिसर आणि ते कुर्द लोक हे पाहायची माझी खूप इच्छा होती. पण इराण सरकारने त्यांच्यावर बंदी घातलेली आहे. बंदी म्हणजे त्या ठिकाणी पर्यटकांना ती जाऊ देत नाही. पण त्या लोकांनी तिथला इस्लाम धर्म आहे तो नाकारलाय. शिया सुन्नी वगैरे पंथाचे ते होते नव्हते असं नाही, पण त्यांचा मूळ जो निसर्ग धर्म आहे त्याला पॅगनिझम म्हणतात. तर तो धर्म हा निसर्गाशी संबंधित, म्हणजे अगदी नवरोज सारखा विधी तो साजरा होतो. अख्ख्या पर्शियामध्ये, इराणमध्ये, इराकमध्ये होतो. अलीकडे तुर्कस्तान म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, भारतात सुद्धा पारशी लोक साजरा करतात. नवरोज हा पारशी नववर्ष दिन आहे. तर तो मुळात कुर्द लोकांचा आहे, तिथल्या आदिवासी लोकांचा आहे. अजूनही तिथे साजरा होतो आणि इतर लोकही साजरा करतात. तर त्या कुर्द लोकांना दीव हे पूर्वी म्हणत असत आणि त्यांनी पूर्वीपासूनच तिथल्या काही लोकांशी शत्रुत्व पत्करलं होतं. त्यांची स्वतंत्र राज्य असली पाहिजेत, त्यांची स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजेत. प्रस्थापितांना त्यांनी नाकारलं म्हणून त्यांच्या विरोधात पारशी लोकांचा जो धर्मग्रंथ आहे अवेस्ता, झेंद अवेस्ता नावाचा, त्याच्यामध्ये विरोधात लिहिलाय. त्यांना द एव म्हटलाय. म्हणजे दीव त्यांचं मूळ नाव आहे, त्यांना द एव म्हटलाय. आणि द एव हे तिथल्या असुर लोकांचे विरोधक होते. असुर विरुद्ध द एव असा संघर्ष झेंद अवेस्ता या ग्रंथामध्ये आहे आणि तो संघर्ष पुढे आपल्याला ऋग्वेदात पाहायला मिळतो. आपण त्याबद्दल चर्चा नंतर करणारच आहोत. अशा तऱ्हेने देव नावाचा जो समूह होता तो एका विशिष्ट प्रदेशातला होता. म्हणजे इराण मधल्या आजच्या कुर्दिस्तान मधला तो समूह आज सीमित झाला असला तरी कदाचित तो इराकमध्ये असला पाहिजे, बऱ्याच ठिकाणी असला पाहिजे. कारण त्या देव या लोकांच्या विरोधात, म्हणजे त्यांची सत्ता ज्या ज्या ठिकाणी होती ती उलथवून टाकण्याचा प्रयत्न ज्या दरायसने केला त्याचा उल्लेख त्याच्या मुलाच्या एका शिलालेखात आहे. त्याला देव शिलालेख म्हणतात. आणि इराणमध्ये मला तो पाहता आला आणि त्या ठिकाणी जी क्युनिफॉर्म लिपी आहे त्या लिपीची ही माहिती आमच्या एका मित्राने दिली. तर आणि नंतर आपण इंटरनेटवरही आपण शोधलं तर तो शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातली जी लिपी आहे ती वाचणारा वर्ग सुद्धा आहे. पर्शियन लोक आता मोठ्या प्रमाणात त्या दृष्टीने अभ्यास करतायत. तर त्या देव लोकांना सिंहासनावून अहुरमझदानी खाली आणलं, खाली टाकलं. अहुरमझदा म्हणजे श्रेष्ठ असुर. अहुर हा शब्द तिथे असुर या शब्दाचा आहे. मजद म्हणजे मेधावी, मेधावी असा असुर. असुर आणि देव यांचा संघर्ष इराणमध्ये किती तीव्र होता झेंद अवेस्ता या ग्रंथावर आपल्याला कळतं. त्या ठिकाणी दुष्ट शक्ती म्हणून देवांचा उल्लेख आहे, काही दुष्ट लोक आणि जे असुरांच्या विरोधातले आहे. आपल्याकडे ऋग्वेदामध्ये देव चांगल्या अर्थाचा शब्द आलाय, असुरांना वाईट म्हटलाय. म्हणजे जेव्हा त्या दोन गटामध्ये भांडणं झाले तेव्हा अशा तऱ्हेने त्या शब्दाचे अर्थ बदलले. ऋग्वेदाचे अभ्यासक सांगतात की साधारणतः 115 वेळा असुर शब्द ऋग्वेदामध्ये आला आहे आणि त्यातल्या 90 वेळा तो चांगल्या अर्थाचा आहे. म्हणजे विष्णूला असुर म्हटलाय, सवित्रूला सूर्याला असुर म्हटलेला आहे, अग्नीला असुर म्हटलाय. अशा तऱ्हेने जे चांगले लोक, वरुणाला म्हटलंय प्रामुख्याने, त्या सगळ्या लोकांना त्यांनी असुर म्हटलं. म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती किंवा श्रेष्ठ शक्ती या अर्थाचा तो अर्थ शब्द आहे. आणि पुढे मग 25 वेळा तो वाईट अर्थाचा आहे. म्हणजे पुढे त्या शब्दाचा अर्थ बदलला. पण झेंद अवेस्ताचा प्रभाव ऋग्वेदावर आहे हे सगळे अभ्यासक मान्य करतात. आणि हा जो ऋग्वेदाचा जो भाग आहे तो अफगाणिस्तानात रचला गेला. त्याही ठिकाणी असुर आणि देव हा संघर्ष निर्माण झाला असावा आणि त्यातून या शब्दाचा अर्थ बदलला असावा असा अंदाज तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडात सांगितलंय. त्यावर आपण यापूर्वी चर्चा केली आहे, पण पुन्हा आठवण करून देतो. तर अशा तऱ्हेने देव आणि असुर हा संघर्ष मुळात इराणमध्येच निर्माण झाला आणि तिथल्या ग्रंथामध्ये तो स्पष्टपणे दिसतो. तर हा जो वर्ग आहे हा जो भारतात आला, आता मी यापूर्वी सांगितलं की अशोक फटकरांनी आपल्या ग्रंथामध्ये स्पष्ट केलं की देव शब्दाचा अर्थ ईश्वर असा कधीही होत नाही. गॉड हा या अर्थाने देव शब्द कधीही वापरला गेला नाही. तो आर्यांमधल्या विशिष्ट प्रकारच्या समूहावर साठी वापरला गेला. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. वापरला गेला. तो समूह इतरांपेक्षा चतुर होता, थोडासा हुशार असेल
काही ठिकाणी लबाडे म्हटलंय राजवाड्यांनी. आणि मग इतर जे आर्य होते त्यांना रानटी म्हटलंय. म्हणजे समजा अग्निरक्षण करण्याची कला देवांनी त्यांना शिकवली असती तर ते रानटी आर्यांना समजली असती काय, असा प्रश्न इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटलाय. तो ग्रंथ वाचावा, लहानसा, खूप मोठा ग्रंथ नाहीये. आणि हाही ग्रंथ तुम्हाला जर मिळाला अशोक भटकरांचा तोही वाचावा. आणि माझं पुस्तक तर उपलब्ध आहे जिजाई प्रकाशनच्या वतीने, कुठेही तुम्हाला पुण्यात मिळेल किंवा मागवता येईल, इंटरनेटवरती उपलब्ध आहे. त्यामध्ये ही चर्चा केली आहे. आता आपण या भागाचं शीर्षक देव विरुद्ध ईश्वर का ठेवलं, याचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. कारण काय की ईश्वर ही संकल्पना जी आहे ती अमूर्त आहे. ईश्वर दिसत नाही, त्याला आपण पाहू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणून त्याविषयी जे सूत्र ग्रंथ आहेत, ब्रह्मसूत्र किंवा इतर वैदिक ग्रंथ, त्यामध्ये नायमात्मा प्रवचन लभ्य, हा ईश्वर हा आत्मा हा शब्द ईश्वरासाठी वापरला. आणि तो काही सांगता येत नाही किंवा ईश्वराबद्दल जे जे काही वर्णन आहेत त्यामध्ये तो अगोचर आहे असं म्हटलंय, स्पर्श करता येत नाही. पण देवांना स्पर्श करता येतो. म्हणून देव नावाचा जो वर्ग आहे तो ब्राह्मण वर्ग होता, हे अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने समजावून सांगितलेलं आहे. आता जेव्हा ईश्वर ही संकल्पना निर्माण झाली तेव्हा मात्र ब्राह्मणांनी त्या संकल्पनेला विरोध केला. साधारणतः 2500 वर्षांपूर्वी, म्हणजे बुद्धाच्याच काळामध्ये ईश्वरी ही संकल्पना निर्माण झाली. त्यापूर्वी ईश्वरी संकल्पना नव्हती. आता निर्माण का झाली असावी, तर यात काही लोकांना असं वाटलं की या सृष्टीच्या निर्मितीत ईश्वराचा सहभाग आहे, आपल्या सर्व हालचालींवर ईश्वर नियंत्रण करतो आणि त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही, हे अलीकडलं वाक्य अतिशय लोकप्रिय वाक्य. तर हे वाक्य प्रचलित करण्यासाठी एका गटाने, ज्या गटाचं नाव उत्तर मीमांसा आहे, आता उत्तर मीमांसाच्या आधी पूर्व मीमांसा नावाचा एक समूह, असे ग्रंथ सुद्धा उपलब्ध आहे, आपण मिळू शकतो किंवा इंटरनेटवरती ते सहज अवेलेबल आहे. वैदिक साहित्यामध्ये आपण शोधलं तर हे मिळतं. तर आपल्या भारताच्या तत्वज्ञानाचे दोन प्रवाह आहेत, एक आस्तिक दर्शन आणि दुसरा नास्तिक दर्शन. दर्शन शब्द तत्वज्ञान या अर्थाचा आहे, त्याला आपण विचारांचे प्रवाह म्हणूया. तर आस्तिक दर्शनामध्ये मीमांसा दर्शन, योग दर्शन, सांख्य दर्शन, वैशेषिक दर्शन, आणि मग शेवटी वेदांत दर्शन येतं, न्याय दर्शन. म्हणजे यातलं जे मीमांसा आहे, वैशेषिक आहे, न्याय दर्शन आहे, योग आहे आणि सांख्य दर्शन आहे. ही 5 दर्शनं ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. म्हणजे त्यांना सृष्टीच्या निर्मितीत असा कोणतरी अव्यक्त शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे, हे मान्य नाही. ते चर्चा करतात, प्रश्न विचारतात. पण मग जेव्हा काही लोकांना असं वाटलं नाही, याच्या पलीकडे काहीतरी शक्ती आहे आणि ती सर्व काही नियंत्रित करतं, आपल्या निर्मितीला कारणीभूत ती आहे, असं एक तत्वज्ञान तयार झालं. आणि हे तत्वज्ञान तयार झाल्यावर मग मीमांसक जे होते, अगदी सुरुवातीचे वैदिक दर्शनाचे करते, तर त्यांचं म्हणणं होतं की असं नाहीये, यज्ञानी सर्व काही मिळतं. जसं आता गीतेमध्ये यज्ञात भवन्ति भूतानी पर्जन्या दंड समूहा, म्हणजे अशा तऱ्हेने यज्ञानी सर्व काही मिळतं. आणि मग यज्ञ अन्नात भवन्ति भूतानी, आणि त्या पर्जन्यादन्न संभोहा, आणि मग शेवटी यज्ञ कर्म समुद्भवा, म्हणजे प्रत्येकाने यज्ञ केलं पाहिजे तरच पाऊस पडतो. अशा प्रकारचं गीतेमध्येही म्हटलं. गीता तर हा नंतरचा ग्रंथ आहे, म्हणजे ईश्वराच्या निर्मितीनंतरचा 500 वर्षानंतरचा ग्रंथ आहे. आणि त्यात ईश्वर सर्वभूतानां हृदय शेर्जन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, अशा प्रकारचा श्लोक आहे. ईश्वर सर्व भूतांमध्ये आहे आणि माणूस शोधत फिरतो त्याला इकडे तिकडे, आणि तो असतो आपल्यातच. अशा प्रकारचं उच्च तत्वज्ञान हे गीतेमध्ये मांडलं. शंकराला महादेव का म्हणतात, हा प्रश्न आलेला आहे. आता शंकराला महादेव का म्हणतात, तर या प्रश्नाचे उत्तर आवश्यक आहे, कारण देव शब्द बऱ्याच ठिकाणी येतो. बुद्धाला देव म्हणतात, तसं शंकराला महादेव म्हणतात. तर व्रात्य नावाची एक जमात होती प्राचीन काळामध्ये. आता व्रात्य नावाचा शब्द हा बदनाम झालेला शब्द आहे. एखादं मूल शब्द आईचं ऐकत नाही तर आई त्याला शिवी देते, व्रात्य आहे, तो व्रात्य आहेस. पण मी खात्रीने सांगतो, ही शिवी फक्त ब्राह्मण स्त्रिया देतात. इतर जातीतल्या कोणत्याही स्त्रियांनी आपल्या मुलाला व्रात्य म्हटल्याचं मला अजून काही कोणी सांगितलं नाही. याचा अर्थ ब्राह्मण स्त्रिया आपल्या मुलाला व्रात्य म्हणतात. म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधातला एक वर्ग होता व्रात्य नावाचा, तर ही जातीवाचक शिवी आहे. अलीकडे अजूनही लोक जातीवाचक शिव्या देतात एकमेकाला. जगभर ही प्रथा आहे, म्हणजे भारताला असं नाही. म्हणजे दुसऱ्याला हिणवायचं असेल त्याची जात काढायची. आता व्रात्य नावाची एक जमात होती, जात म्हणण्यापेक्षा आपण जमात म्हणूया. आणि त्या जमातीचं जे काही वर्णन आहे ते मनुस्मृतीमध्ये मोठ्या प्रमाणात आलंय.
आणि एक तांड्य ब्राह्मण नावाचा ब्राह्मण ग्रंथ आहे. तोही साधारणतः 2,500 वर्षापूर्वीचा आहे. इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकातला तो आहे. त्याच्यामध्ये व्रात्यकांड नावाचं एक प्रकरणच आहे आणि त्यात व्रात्यांची माहिती आली आहे. तर त्यात व्रात्यांना त्यांनी संस्कार पतीत म्हटलं आहे, म्हणजे गायत्री पतीत. गायत्री म्हणजे गायत्री मंत्र ज्यांनी स्वीकारला नाही की ज्यांना दिला गेला नाही त्यांना संस्कार पतीत म्हटलं आहे. आता गायत्री मंत्राचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच असल्यामुळे इतरांना तो संस्कार करण्याचं काही कारण नाही. आणि उपनयन संस्कार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3च वर्णामध्ये होते. शूद्र वर्णांमध्ये हा प्रकारच नव्हता. त्यामुळे त्या शूद्र वर्णातल्या काही लोकांना, आज जे शूद्र वर्ण ओबीसी आहेत प्रामुख्याने, अदर बॅकवर्ड क्लासेस अशी ज्यांची संभावना भारतीय संविधानात आहे, ते सगळे व्रात्य आहेत. तर व्रात्य शब्दाचा अर्थ वाईट नाही आहे. व्रात्य म्हणजे कष्ट करणारे. वृ हा शब्द कष्ट करणारे या अर्थाचा आहे. आणि कष्ट करणाऱ्या लोकांच्या समूहाला व्रात म्हटलं आहे. आणि त्या व्रातांच्या प्रमुखाला व्रातपती म्हटलंय. व्रातपती हे गणपतीचे एक संबोधन आहे, हे लक्षात घ्या. आपण गणपतीवर वारंवार चर्चा करणार आहोत यासाठी, कारण गणपतीबद्दलची चर्चा करताना त्याला व्रातपती म्हटलंय, म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांच्या समूहाचा नेता आणि त्या समूहात राहणाऱ्या लोकांना व्रात्य म्हटलंय. आता मनुस्मृतीत असं म्हटलंय की व्रातेने जीवती, एवढं उल्लेख आहे, एवढं सूत्र आहे मनुस्मृतीत. व्रातेने जीवती म्हणजे कष्ट करून जगतात. मग कष्ट करून शेतकरी जगतो, कारागीर असतात, हमाल असतो, मजूर असतो. हे सगळे लोक कष्ट करून जगतात. बिना कष्टाने कोणी जगत नाही. आणि गावात कष्ट करणारा माणूस एखादा असतो एखादा माणूस, आणि तो फक्त इतरांना ज्ञान शिकवत राहतो किंवा चकाट्या पिटत राहतो, लोकांकडून पैसे उकळत राहतो, त्याला जे जे हवं तो मिळवत राहतो, असा एक लबाड व्यक्ती. असे काही लोक असतात गावात, त्याला अकष्ट्या म्हणतात किंवा नाकष्ट्या. आमच्याकडे वऱ्हाडात म्हणजे नाकष्ट्या शब्द आहे. कष्ट न करणे हे काही भूषण नाही आहे असं खेड्यातल्या लोकांना माहित आहे, पण त्याला नाकष्ट्या म्हणतात, हिडवतात. पण तो मात्र सगळ्यांना फसवत राहतो. याचा उल्लेख कार्ल युंगनी अशा व्यक्तींचा उल्लेख ट्रेकर म्हणून केलाय. तो गमती गमती सांगत राहतो, पण फसवणुकी करतो. तर म्हणजे याची एक आर्किटाईप म्हणून संभावना केली आहे. म्हणजे हा आणखी एक मानसशास्त्रीय फार महत्वाचा विषय आहे आपल्या कार्ल युंगनी सांगितलेला. तर अशा तऱ्हेने गावामध्ये कष्ट न करणाऱ्याला प्रतिष्ठा नाहीये. पण जेव्हा मनुस्मृती म्हणते की व्रातेने जीवती म्हणजे कष्ट करून जगतात, त्याला हीन लेखलंय. कष्ट करणाऱ्या लोकांना मनुस्मृतीने हीन लेखलाय. आता या मनुस्मृतीवर जे भाष्य केलं भट्टोजी दीक्षित नावाच्या विद्वानाने, त्यांनी आणखी स्पष्टीकरण केलंय. व्रातेन शरीरायासेन न तू बुद्धिवैभवेन, म्हणजे ते कष्ट शारीरिक कष्ट करतात, त्यांच्याकडे बुद्धिवैभव नसते. म्हणजे अशा तऱ्हेने ते निर्बुद्ध असतात कष्ट करणारे लोक, असं हा भट्टोजी दीक्षित स्पष्टीकरण करतो. मनुस्मृतीने त्याच अर्थाने तो शब्द वापरलाय. आता जे कष्ट करतात त्यांच्याकडे बुद्धी नसते कसं काय म्हणता येईल? जसा शेतकरी वर्ग नांगरणी करतो, आपण पाहिलाय. नांगरणी करताना कुठेही दोरी बांधली नसते, एका सरळ रेषेत ते शेताची नांगरणी करतात. आणि कोणत्या काळामध्ये कोणतं पीक घ्यावं याची सुद्धा चाचणी त्यांनी केलेली असते. त्याला ते ज्ञान असतं, कोणत्या हंगामात कोणतं पीक चांगलं येईल, कशाला पाणी द्यायचं, कशाला पाणी द्यायचं नाही, इतकं ज्ञान ज्याला असेल, याचा अर्थ बुद्धिवैभव त्याच्याकडे आहे. पण त्यांच्या बुद्धिवैभवाची दखलच घ्यायची नाही असं ठरवून मनुस्मृतीच्या समर्थकांनी अशा तऱ्हेने व्रात्य लोकांना हीन लेखलाय. ह्या व्रात्य लोकांचा जो दैवत होतं त्याचं शीर्षक आहे महोदेव. म्हणजे आज जो महादेव हा शब्द प्रचलित झाला तो मुळात महोदेव शब्द आहे. आणि आज जो शिव आहे त्यालाच त्यांनी महोदय म्हटलं असावं असं अभ्यासकांचं मत आहे. आता यात जो देव शब्द आलाय कसा आला? हा शब्द देव जेव्हा प्रतिष्ठित झाला, देव शब्दाला चांगला अर्थ आला, त्या काळात महोदेव शब्द निर्माण झाला. आणि त्यातूनच आजचा महादेव जो आहे, महोचं महा झालं. महोचा अर्थही महानच असतो. आणि महा हा शब्द तर आहेतच, म्हणजे मोठा देव. म्हणजे आमच्यापैकी आताही आदिवासीमध्ये ही जी संकल्पना आहे लिंगोदेव वगैरे, लिंगो कुमार पारलिंगो, कुपार पारलिंगो वगैरे, त्यात देव शब्द आहेत, नाही असं नाही. पण तो आता प्रस्थापित झालेला शब्द आहे. पण देव शब्दाचा अर्थ मूळ चांगला या अर्थाचा नाही, कारण तो शहानामामध्ये वाईट अर्थाचा आहे किंवा झेंद अवस्थामध्ये वाईट अर्थाचा आहे. आणि देवाचा जो राजा आहे इंद्र, इंद्राबद्दल आपल्या ऋग्वेदामध्ये फार चांगलं लिहिलं आहे किंवा वैदिक ग्रंथामध्ये त्याची स्तुती केलेली आहे. त्या तो देवांचा नेता आहे, राजा आहे. पण झेंद अवस्थामध्ये देवाला अतिशय वाईट दुष्ट शक्ती म्हटलाय. आंग्रमैन्यू या नावाने त्याचा उल्लेख आहे. आणि तो असुरांच्या विरोधात आहे. असुर हे आपले प्रमुख आहेत, आपले राजे आहेत, आपले शास्त्रे आहेत. या अर्थाचा शब्द हा झेंद अवस्थामध्ये आहे.
हा जो झेन अवस्थाचा आणि ऋग्वेदातला संदर्भ, हा अभ्यास फार मोठा आहे. यावर खूप लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत. अलीकडे चर्चासत्र त्यावर होत आहेत. म्हणजे अभ्यास करणारा वर्ग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्या देव लोकांमध्ये दोन गट पडले. एक गट हा ईश्वर समर्थक होता आणि सुरुवातीचा गट यज्ञ समर्थक होता. म्हणजे मूळ संघर्ष यज्ञ विरुद्ध ईश्वर असा आहे. यज्ञानी पाऊस पडतो, यज्ञानी अन्न मिळतं, यज्ञानी सर्व काही होतं. मुलबाळ सुद्धा यज्ञानी होतं. अशा प्रजोत्पत्ती सुद्धा यज्ञानी होते. अशा तऱ्हेचं एक समर्थन यज्ञाचं वैदिक ग्रंथामध्ये आहे. कारण यज्ञाच्या वेळेस जे मुक्त लैंगिक संबंध समागम होत असत, उघड्यावर होत असत, त्यातून जे संतती निर्माण झाली तिला अयोनी म्हणायचे. अयोनीचा अर्थ होतो घर, म्हणजे घराच्या बाहेर ज्यांचा जन्म झाला. अयोनी संभव हा शब्द वारंवार आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये येतो. याचा अर्थ घरात त्याचा जन्म झाला नाही, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये नमूद केलं. हे माझं मत नाहीये, मी एवढा काही अभ्यासक नाहीये. एवढ्या अभ्यासकांनी जे जे काही काम करून ठेवलंय ते तुमच्यापर्यंत आणणं हे माझं काम आहे. तेव्हा माझ्यावर कोणी कॉमेंट करताना पुस्तकं वाचावीत किंवा माझी तरी पुस्तकं वाचावीत अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. तर हा देवांमधला जो गट होता यज्ञाचं समर्थन करणारा, कारण यज्ञाने सर्व काही मिळतं ना. यज्ञामध्ये आपण जे जातात लोक, सामान्य लोक जातात, तेव्हा ते आपल्याकडनं धान्य आणून देतात, वस्त्र आणून देतात, दागिने आणतात, पैसे देतात. म्हणजे यज्ञ करणाऱ्या लोकांना सगळं जागच्या जागी फुकट मिळतं, कोणत्याही प्रकारे कष्ट न करता. आणि यज्ञाबद्दल श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी स्पष्टपणे म्हटलं, यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती. ज्या ठिकाणी आर्य यज्ञ करीत असतात ती भूमी त्यांच्या मालकीची होत असे, अशा प्रकारचा नियम त्यांनी केला होता. आणि ज्या ठिकाणी देव लोक राहत असत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पीक घेत नसे, कारण ती जमीनच अशी नापिकी होती. उंचावर ते राहायचे, डोंगरावर. प्रामुख्याने त्रिविष्टप हा जो शब्द वापरलाय स्वर्गासाठी, तिबेटचा तो पर्याय, संस्कृत पर्याय आहे. महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर सातवणेकरांनी म्हटलं की आजचा तिबेट म्हणजे देवांचा स्वर्ग. तिथून ते खाली उतरत असत. त्यांच्या खाली उतरण्याला अवत्रू हा शब्द वापरलाय. ते खाली उतरणे, आणि खाली उतरला की झाला अवतार. अवतार झाला कशासाठी? गंगेच्या गाळाने सुपीक असलेल्या जमिनीमध्ये जेव्हा हंगामाच्या वेळी पीक येत असे, त्या पिकात वाटा सांगण्याकरता हे देव लोक वरून खाली होते. ते तर कष्ट करत नव्हते, पण कष्ट करणाऱ्या लोकांच्या कष्टामध्ये वाटा ते सांगत नव्हते, पण त्यांच्या कष्टातून निर्माण झालेल्या उत्पादनामध्ये वाटा सांगत होते. गीतेने तर म्हटलं की तुम्ही कष्ट करता स्वतःच खाता म्हणजे चोरात. म्हणजे अशा तऱ्हेने गीतेला तत्वज्ञानाचं रूप आहे. गीता हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये देवाच्या ह्या कृतीचं समर्थन केलंय की देव हे कष्ट करत नाही, पण लोकांच्या कष्टावर जगतात. म्हणजे ऐकव लोक जे आहेत देव आहे. तर असा एक वर्ग यज्ञाचं समर्थन करताना आपल्याला गीतेमध्ये सुद्धा दिसतो. आणि तेव्हा त्यांच्यात दोन गट पडले. आताही दोन गट पडतात प्रत्येक समविचारी संघटनांमध्ये, पक्षांमध्ये दोन गट पडतात. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की नाही नाही, यज्ञानी आता काही होते, ईश्वर सर्व काही करतो. अशा तरी ब्राह्मणांच्या दोन गटामध्ये संघर्ष झाला. ईश्वर संकल्पना पुढे इतकी प्रस्थापित झाली की आज सुद्धा आपल्याला ईश्वर सर्व काही करतो असं म्हणणारे लोक आपण पाहतो. त्या लोकांना उत्तर मीमांसा म्हणतात. मीमांसकामध्ये मी नाव सांगितलं तुम्हाला. मीमांसा, वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, ही जी दर्शन आहे, 5 दर्शनं, ती ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण करतात. पण जो मीमांसकांचा गट फुटला आणि तो ईश्वराचं समर्थन करायला लागला, त्याला उत्तर मीमांसा म्हणतात. आणि उत्तर मीमांसेचं आजचं नाव वेदांत आहे. वेदांत शब्दाचा अर्थ होतो वेदाचा अंत. वेदाला नाकारून त्याने ईश्वराचं अस्तित्व प्रस्थापित केलं. कारण वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये ईश्वर ही संकल्पना नाही. तिथे निसर्ग पूजा आहे. म्हणजे वरुणाची पूजा आहे, पावसाची पूजा आहे, अग्नीची पूजा आहे, वाऱ्याची पूजा आहे. सगळ्या ह्या निसर्ग देवतांची, निसर्गाला देवता मानून त्यांनी पूजा केलेली आहे की प्रार्थना. पूजा शब्द ऋग्वेदात कुठेच नाही. हाही शब्द लक्षात घ्या. पूजा ही संस्कृतीच वैदिकांची नाही आहे, ती अवैदिकांची आहे. आणि मग ऋग्वेदामध्ये जर ईश्वर नसेल तर याचा अर्थ ईश्वर समर्थक ऋग्वेदाच्या विरोधातले आहे. म्हणून त्यांना पुढे नाव दिलं, वेदांत हे नाव दिलं गेलं. पण ईश्वर विरुद्ध देव असा संघर्ष साधारणतः 2500 वर्षापूर्वी भारतात निर्माण झाला. आणि त्याच काळात बुद्धाचा जन्म झाला. बुद्धाच्या जन्म तर राजाच्या पोटी झाला, पण बुद्ध नंतर झाला. त्यांनी खूप अभ्यास केला, खूप संशोधनं केली, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ईश्वर नावाची काही अशी शक्ती जगात नाही आहे. जे काय आहे ते माणसाच्या मनामध्ये आहे. तर अशा तऱ्हेचा एक मानवतेचा विचार, व्यापक विचार बुद्धांनी सांगितला. अशा काळात अजातशत्रू नावाचा एक राजा होता, आणि त्यांनी वत्सकार नावाच्या एका ब्राह्मणाला पाठवलं भगवान बुद्धाकडे. आणि त्या वत्सकाराने प्रश्न केला बुद्धाला, ईश्वर आहे काय?
त्या बुद्धाने काही उत्तर दिलं नाही. तो 10-15-20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास थांबला, उत्तर देतील बा बुद्ध. मग तो निघून गेला. ईश्वर आहे काय नाही काय काहीच सांगितलं नाही त्यांनी. बुद्धाने काही उत्तरच दिलं नाही. मग तेव्हा बाजूला असलेला आनंद, त्यांचा जो भाऊ होता आणि पट्टशिष्य होता, तो म्हणाला, भंते तुम्ही या वस्सकार ब्राह्मणाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाहीये, ईश्वर आहे की नाही. तर बुद्ध म्हणाले की नाही, त्यावर चर्चा कशाला करायची. म्हणजे अशा तऱ्हेचं एक उत्तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये ही घटना सांगितली आहे. आणि पुढे प्रतित्य समुत्पाद हा एक सिद्धांत त्यांनी मांडला, की कोणती गोष्ट आपोआप घडत नाही, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं, कार्यकारण भावाचा हा सिद्धांत. तर अशा तरी शिस्त बुद्धांनी पुढे आपल्या तत्वज्ञानात मांडली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी त्यांच्या विचारांचं संकलन झालं. आता 100 वर्षात काय काय घडलं असेल, कोणकोणत्या व्यवस्था झाल्या असतील, त्याचा अंदाज लोकांनी आपापल्या परीने लावलाय. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ईश्वर विरोधात जरी स्पष्टपणे बुद्ध बोलले नाही, तरी त्यांचा ईश्वराला विरोध होता किंवा त्यावर ते बोलायला तयार नाही, म्हणजे वाद करायला तयार नाही, वेळ घालवायला तयार नाही. म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतलाय, साम्यवादी विचाराने आक्षेप घेतलाय. बुद्ध ईश्वराबद्दल का बोलत नाही, ते मौन का धारण करतात. तर त्याचं उत्तर आपल्याला आज मिळतं की आपला बराच वेळ ईश्वरावर चर्चा करण्यात जातो, ईश्वरासाठी भांडण्यात जातो. ईश्वराचं समर्थन करणारे, ईश्वरांचं विरोध करणारे, ही दोन गट आपण आपल्या भारतात किंवा जगभरच आहे. ते भारतातच आहे असं नाही, पण जगभरातल्या ईश्वर संकल्पना अशाच आहे. आणि तिथेही तशा प्रकारची विधी होते, यातुविधी नावाची विधी होतेच. यातुविधी शब्द जरी वैदिक असला तर तशा प्रकारचे मॅजिकल एक रिच्युअल्स होतेच. तर अशा तऱ्हेचा संघर्ष जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. पण भारतात हा संघर्ष साधारणतः 2500 वर्षापूर्वी निर्माण झाला. आणि त्यात ब्राह्मणांची दोन गट आपसात भांडले. एक देवाचे समर्थक होते, देव जे होते ते यज्ञाचे समर्थक होते, आणि देवाचा दुसरा गट होता तो ईश्वराचा समर्थक होता. देव विरुद्ध ईश्वर असा संघर्ष भारतातल्या लोकांनी 2500 वर्षापूर्वी पाहिला. आजही आपण अनेक ग्रंथामध्ये हा पाहतो. यासाठी आपण या ठिकाणी शीर्षक घेतलं. याचा आणखी विस्तृत वापर केव्हा तरी करू आपण, पण आज आपल्याला शक्य नाही या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणं, कारण हा आणखी तत्वज्ञानाच्या सखोल अभ्यासाचा विषय आहे. कंटाळवाणा होऊ शकतो. पण एकंदर परिचय व्हावा की देव आणि ईश्वर ह्या दोन परस्पर विरोधी संकल्पना आहे. देव या शब्दाचा अर्थ ईश्वर असा होत नाही. आणि ईश्वराला विरोध करण्यात आपली ताकद जी वाया जाते, ती 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी काही वाया घालवली नाही. बुद्धाचे जे समर्थक आहे आज अनुयायी, ते मात्र सगळी ताकद आजही ईश्वराच्या विरोधात चर्चा करण्यात घालवतात. याचा अर्थ असा होतो की ते बुद्धाच्या विरोधात आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.